चुकीच्या गोष्टींचा पाठलाग करण्यापेक्षा इतरांवर प्रेम करण्यासाठी, तुमच्या सभोवतालच्या समुदायासाठी आणि तुम्हाला उद्देश आणि अर्थ देणारे काहीतरी तयार करण्यासाठी स्वतःला समर्पित करा. तरच तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. काय आमचे जीवन अर्थपूर्ण आहे की व्यर्थतेचे आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, अनेक वेळा आपल्याला असे काही लोक भेटतात की ज्यांच्यामध्ये सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकता अधिक असते. अशी लोक आपल्या जीवनात अनेक धक्के सहन केलेले असतात आणि त्यांच्या या अनुभवातून अधिक शिकण्यापेक्षा त्यांना आपले जीवन दुःखाने भरलेले, निराशाजनक, आता काहीच करता येणार नाही, काही बदल घडणारच नाही, अशा गोष्टींनी भरून जाते. त्यांना सर्व काही व्यर्थ वाटू लागते. प्रियांनो, आजपासून आपण एका नवीन पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत. या पुस्तकाचे नाव आहे उपदेशक. या पुस्तकाचा विषय आहे सूर्याखालील जीवनाची निरर्थकता आणि अर्थहीनता. यामध्ये एक स्पष्ट निर्देश आम्हाला दिलेला आढळतो. तो निर्देश काय आहे, कोणते मार्गदर्शन या पुस्तकामध्ये आहे आणि व्यर्थतेसाठी काही उपाय आहेत की नाहीत, हे सर्व आपणास या पुस्तकाचे अध्ययन करताना समजणार आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोतनो, आज आम्ही एका नवीन पुस्तकाची सुरुवात करीत आहोत आणि हे पुस्तक म्हणजे जुन्या करारातील उपदेशकाचे पुस्तक. पवित्र शास्त्र एक असे विलक्षण व सुंदर पुस्तक आहे की त्यामध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूचे दर्शन होते. ज्ञानाच्या प्रत्येक शाखेचे प्रतिबिंब त्यात सापडते. कोणी पवित्र शास्त्राला एक मेजवानीचे फार मोठे ताट असे म्हटले आहे, ज्यामध्ये सुंदर व स्वादिष्ट पंचपक्वान्ने आहेत, जे आमची आत्मिक तृप्ती तर करतातच, पण आत्मिक वाढही करतात. हे पवित्र शास्त्रातील एक फार महत्त्वाचे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचा लेखक शलोमोन आहे. आणि जे सनातनी किंवा पूर्वगामी मताचे स्पष्टीकरण करणारे आहेत, त्यांच्या मतेही शलोमोन हाच या पुस्तकाचा लेखक आहे व या सत्याचे दुसरे योग्य स्पष्टीकरण देता येणार नाही. शलोमोनाने नीतिसूत्रे व गीतरत्न ही पुस्तकेही लिहिली. उपदेशकाचे पुस्तक नीतिसूत्राच्या पुस्तकापेक्षा फार वेगळे आहे, हे आपल्याला लवकर समजेलच. नीतिसूत्राच्या पुस्तकात आपण शलोमोनाची सुज्ञता पाहिली, तर या पुस्तकात त्याचा मूर्खपणा पाहणार आहोत. तो जेव्हा देवापासून दूर होता तेव्हा त्याचे जीवन कसे होते याचे चित्रण करणारे किंवा त्याविषयीचे आत्मचरित्र असलेले उपदेशक हे पुस्तक आहे. उपदेशक म्हणजे उपदेश करणारा किंवा तत्ववेत्ता. तत्ववेत्ता या शब्दाविषयी गैरसमज होण्याची जास्त शक्यता नसल्यामुळे मला तत्ववेत्ता हे नाव अधिक आवडते. पवित्र शास्त्रातले कोणतेही पुस्तक नीट समजून घ्यायचे असेल तर त्या पुस्तकाचा उद्देश समजून घेणे आवश्यक आहे. त्या पुस्तकाचा दृष्टिकोन नीट पाहायला हवा. देवाचे वचन सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहण्याआधी ते दुर्बिणीतून आम्ही पाहायला हवे आणि असे करण्याची गरज उपदेशक या पुस्तकाबाबत जास्तच आहे. कारण श्रोत्यानो, हे पुस्तक पवित्र शास्त्रातील इतर पुस्तकांपेक्षा काहीसे वेगळे आहे. देवाव्यतिरिक्त असलेल्या तत्वज्ञानाविषयी हे पुस्तक आहे आणि त्याचा शेवटही तसाच आहे. पवित्र शास्त्रातील अनेक विधानांना विरोध करणारी काही विधाने या पुस्तकात असल्यामुळे आम्हाला या पुस्तकाचा देवाव्यतिरिक्त मानवी तत्वज्ञान असा अभ्यास करणे आवश्यक आहे. हे पुस्तक नास्तिकांचे आवडते पुस्तक आहे आणि ते या पुस्तकातली अनेक अवतरणे स्वतःच्या मुद्द्यांकरिता वापरतात.
याचे एक उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध लेखक व तत्ववेत्ता व्होल्टेर. आजही टीकाकार आणि दोष शोधणारे या पुस्तकातील अवतरणे वापरताना दिसतात. आणि ही गोष्ट मनोवेधक आहे श्रोत्यानो, की या पुस्तकातील उतारे संदर्भ वगळून अगदी चुकीच्या अर्थाने वापरणारे संप्रदाय अनेक आहेत. देवाशिवाय आपण कसे सुखी होऊ शकतो याचा मानवाने फार प्रयत्न केला आहे आणि रोज लक्षावधी लोक याच गोष्टीचा प्रयत्न करताना दिसतात. आणि हा प्रयत्न किती हास्यास्पद आहे हे या पुस्तकावरून समजते. शल्मोन सर्वात सुज्ञ होता आणि त्याची सुज्ञता ही देवाने दिलेली देणगी होती. त्याने सर्व मानवी प्रयत्नांचे व सुखाचे शोध घेतले, त्यांचा स्वाद चाखला, पण शेवटी तो या निष्कर्षाप्रत पोहोचला की सर्व काही व्यर्थ आहे, सर्व रिकामे निरर्थक आहे आणि या प्रकारे माणूस जीवनात कधीही समाधान प्राप्त करू शकणार नाही. आपण योब या पुस्तकाचा अभ्यास केला. त्यात देवाने दाखविले की नीतिमान असलेला योब देवाच्या दृष्टीने पापी होता आणि त्याला पश्चातापाची गरज होती. उपदेशकाच्या पुस्तकात देवाने सर्वात सुज्ञ असलेल्या शल्मोनाला दाखवले की तो देवाच्या दृष्टिकोनातून मूर्ख आहे आणि सुज्ञतेकरिता ज्ञानाकरिता त्याला देवाकडे येण्याची गरज आहे. हा फार महत्वाचा धडा आम्ही या पुस्तकातून शिकणार आहोत. या पुस्तकातून मोठमोठे ज्ञानी, प्रज्ञावंत, प्राध्यापक, बुद्धिमान लोक ह्यांना फार विशेष काही शिकता येण्यासारखे आहे. नवीन जन्म न पावलेले लोक कितीही बुद्धिमान असले, ज्ञानी होण्याचा त्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी ते देवाच्या दृष्टीने मूर्ख आहेत. जे लोक बुद्ध्यांक व आपण मिळवलेले ज्ञान व माहिती यांच्यावर भर देतात, त्या लोकांकरिता ही गोष्ट पचवणे फार कठीण आहे. माणूस अतिशय गर्विष्ठ आहे आणि त्याला वाटते की तो स्वतःचे पाप, मृत्यू व सैतानापासून तारण करून घेऊ शकतो आणि तो तशा तारण प्राप्तीसाठी वाटेल ते प्रयत्न करू पाहतो. स्वतःच्या बुद्धीने, सामर्थ्याने, प्रयत्नांनी देवापर्यंत आपण पोहोचलो अशी शेखी मिरवायला त्याला आवडते. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की कोणत्याही मानवी प्रयत्नांनी आम्ही देवापासून असलेले तारण प्राप्त करून घेऊ शकत नाही. त्याकरिता आम्हाला देवाकडे देवाने दिलेल्या मार्गाने जायला हवे आणि तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याने वधस्तंभावरचे मरण तुमच्या व माझ्या पापांच्या प्रायश्चित्ताखातर सोसले. हे सत्य स्वीकारणे हा तो मार्ग आहे आणि उघड आहे की हा मार्ग नम्रतेचा मार्ग आहे. या मार्गाने जाताना तारणाचे श्रेय मानवाच्या पदरात पडत नाही. एक भग्न अनुतप्त हृदय, एक पाप कबुली याशिवाय माणूस देवाकडे काहीच आणू शकत नाही. पण मानवाच्या अहंकाराला ही गोष्ट सहन होत नाही व तो देवाने दिलेला नम्रतेचा मार्ग नाकारतो. परंतु पवित्र शास्त्र करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय 18 ते 20 या वचनांमध्ये सांगते, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यास वधस्तंभाविषयीचे शिक्षण मूर्खपण आहे, तरी ज्यास तारण प्राप्त होत आहे अशा आपणास ते देवाचे सामर्थ्य आहे. मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिमंताची बुद्धी व्यर्थ करीन, असा शास्त्रलेख आहे. या युगाचे ज्ञानी शास्त्री वाद करणारे कुठे आहेत? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही? श्रोत्यानो, जो सर्व ज्ञान व सर्व सुज्ञता यांचा उगम आहे त्याला नाकारून त्याच्या समोर स्वतःच्या ज्ञानाची व सुज्ञतेची शेखी मिरवणे काय आहे? मूर्खपणाच की नाही? उपदेशकाच्या पुस्तकातून आपण शिकतो की जरी आम्ही सर्व जग प्राप्त केले आणि मानवी हृदयाला समाधानी करतील अशा जगाच्या दृष्टिकोनातून ज्या सर्व गोष्टी प्राप्त केल्या, तरीही ख्रिस्ताशिवाय आमची तृप्ती होऊ शकत नाही. जग आमचे हृदय तृप्त करू शकत नाही, कारण हृदय त्या मानाने फार विशाल आहे. गीतरत्न या पुस्तकातून आपल्याला हे शिकायला मिळते की आम्ही जगाकडे पाठ फिरवून ख्रिस्तावर प्रेम केले तर त्याच्या मौल्यवान प्रीतीची खोली आम्हाला सापडणार नाही. या ठिकाणी त्याची प्रीती आमच्या हृदयाकरिता फार फार मोठी आहे. उपदेशक या पुस्तकातील महत्वाचा शब्द आहे व्यर्थता. हा शब्द 37 वेळा वापरण्यात आला आहे आणि सूर्याखाली किंवा भूतल हा वाक्यप्रयोग एक महत्वाचा वाक्यप्रयोग आहे जो या पुस्तकात 29 वेळा वापरलेला आहे. तसेच दुसरा वाक्यप्रयोग आहे मग मी आपल्या मनात म्हटले. हा वाक्यप्रयोगही अनेकदा वापरण्यात आला आहे.
दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर या पुस्तकात मानवी हृदयातले खोल विचार आहेत. स्वतःच्या अनुभवातून व प्रयोगांमधून माणसाने हे निष्कर्ष काढले आहेत. जरी शल्मोनाचे या पुस्तकातले निष्कर्ष ईश्वर प्रेरित नसले तरी ते सांगणारे शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहेत. यावरून मग मी मनात म्हटले, व्यर्थता भूतलावर या शब्दांचे स्पष्टीकरण होते. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. हे विभाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णी त्रिभुवनात वाणीती. सदा नवी ती वाटी, ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. जगिया दुःखे घेरी, विश्वास भावे हारी. पहिली ही शांती लोकी, येशूची प्रीती वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. हे विभाव आता या पुस्तकाची रूपरेषा आपण पाहूया. या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायातील 1 ते 3 या वचनांमध्ये समस्या मांडलेली आहे. नंतर दुसऱ्या विभागात म्हणजे पहिला अध्याय 4 वचन यापासून तर 12वा अध्याय ह्याच्या 12व्या वचनापर्यंत एक प्रयोग सादर करण्यात आला आहे. तो प्रयोग पुढील गोष्टींमध्ये तृप्ती किंवा समाधान शोधण्याविषयी आहे. पहिल्या अध्यायातील 4 ते 11 या वचनांमध्ये विज्ञान, 12व्या वचनापासून ते 18व्या वचनापर्यंत ज्ञान व तत्वज्ञान यांच्यामध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न मांडलेला आहे. दुसऱ्या अध्यायाच्या 1 ते 11 या वचनांमध्ये ऐहिक सुख व 12 ते 26 या वचनांमध्ये भौतिक वाद म्हणजे सध्याकरिता जगणे यामध्ये तृप्ती शोधण्याचा प्रयत्न दिसून येतो. तिसऱ्या अध्यायाच्या 1 ते 15 या वचनांमध्ये दैववाद
आणि 3ऱ्या अध्यायाच्या 16व्या वचनापासून ते 4थ्या अध्यायाच्या 16व्या वचनापर्यंत स्वार्थवाद, तर 5व्या अध्यायाच्या पहिल्या 8 वचनांमध्ये धर्मामध्ये तृप्ती शोधण्याचा प्रयत्न आढळतो. तसेच 5व्या अध्यायाच्या 9व्या वचनापासून ते 6व्या अध्यायाच्या 12व्या वचनापर्यंत संपत्तीमध्ये समाधान शोधण्याचा प्रयोग व 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायातील 12व्या वचनापर्यंत नीतिशास्त्रात समाधान शोधण्याचा प्रयोग मांडण्यात आला आहे. उपदेशकाच्या 3ऱ्या विभागात म्हणजे 12व्या अध्यायातील 13 व 14 या वचनांमध्ये या संपूर्ण प्रयोगाचा निष्कर्ष सांगण्यात आला आहे. या रूपरेषेवरून असं वाटतं की माणूस जीवनाच्या प्रत्येक शक्यतेला चाचपून पाहतो व त्यातून तृप्ती किंवा समाधान मिळू पाहतो. पण या सर्व मार्गातून त्याला खरी शांती व तृप्ती मिळणे शक्य नाही, कारण यातील एकही गोष्ट अशी नाही की ती माणसाच्या अमर आत्म्याकरिता अत्यंत गरजेची आहे. शरीर व बुद्धी, मन व हृदय यांच्याकरिता या गोष्टी काही प्रमाणात उपयुक्त आहेत, यात वाद नाही. परंतु मानवाचे अस्तित्व शरीर, बुद्धी, मन, हृदय याहीपेक्षा अधिक आहे. याचे कारण देवाने त्याच्या ठायी आत्मा दिलेला आहे. म्हणूनच मानव इतर निर्मितीपेक्षा एक वेगळी निर्मिती आहे. या आत्म्यांची ओढ सतत परमेश्वराकडे असताना त्याची तृप्ती ज्ञान, तत्वज्ञान, धर्म, ऐहिक भौतिक सुख, अहंकार, दैववाद, संपत्ती, विज्ञान यांच्याद्वारे कशी होणार? आता श्रोत्यांनो, आपण उपदेशक या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या अध्ययनाला सुरुवात करणार आहोत. हे पुस्तक शल्मोन राजा जेव्हा देवाच्या सन्निध चालत नव्हता त्या काळातले त्याचे आत्मचरित्र आहे. हे पुस्तक म्हणजे काही हेतू उद्देश नसलेले वचनांचा संग्रह नाही, तर या पुस्तकाची सुरुवात एका समस्येच्या मांडणीने होते. ती समस्या या जगात सर्व काही व्यर्थ आहे ही आहे. या समस्येच्या मांडणीनंतर त्याने अनेक प्रयोग सादर केले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाधान शोधण्याचा शल्मोनाने प्रयोग केला. विज्ञान, निसर्गाचे नियम, ज्ञान व तत्वज्ञान वगैरे गोष्टी त्याने समाधानासाठी पडताळून पाहिल्या व त्यांचा निष्कर्ष त्याने या पुस्तकाच्या शेवटी दिला आहे. श्रोत्यांनो, एक महत्त्वाची गोष्ट आम्ही लक्षात ठेवायलाच हवी, ती म्हणजे हे प्रयोग मानवी सत्य आहेत. ती भूतलावर सूर्याखाली जगणाऱ्या माणसाची सत्य आहेत, देवाची नाही. तुमच्यापैकी अनेकांना पवित्र शास्त्र हे ईश्वरी प्रेरणेने लिहिलेले पुस्तक आहे या सिद्धांताविषयी शंका असेल. ईश्वरी प्रेरणा या शब्दाविषयी गैरसमज करून घेऊ नका. ईश्वरी प्रेरणा पवित्र शास्त्राच्या शब्दांच्या अचूकतेची खात्री देते. त्यामध्ये व्यक्त केलेल्या विचारांची नेहमीच खात्री देते असे नाही. जॉन स्टॉट या सध्यकालीन उपदेशकाने त्याविषयी म्हटले आहे की पवित्र शास्त्र हे मानवी शब्दांमध्ये व्यक्त झालेले देवाचे वचन आहे. त्यातील कोणत्याही उतार्यावर भाष्य करताना किंवा त्याचा अभ्यास करताना त्या उतार्याचा संदर्भ काय आहे, त्या उतार्यातील व्यक्ती कोण होती, कोणत्या परिस्थितीविषयी तो उतारा आहे किंवा कोणत्या परिस्थितीत ते विशिष्ट विधान केल्या गेले, या गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे. उदाहरणार्थ, यहुदा इस्करियोतने येशूचा विश्वासघात केला. या घटनेचा वृत्तांत ईश्वर प्रेरित आहे, परंतु यहुदाचे कृत्य ईश्वर प्रेरित नसून सैतान प्रेरित होते. तसेच देवाव्यतिरिक्त समाधान शोधत असताना शल्मोनाने जी विधाने केली ती देवाच्या विचारांशी नेहमीच जुळणारी आहेत असे नाही. शल्मोन जे बोलला ते अचूकपणे पवित्र शास्त्रात नोंदलेले आहे याची खात्री ईश्वर प्रेरणेचा सिद्धांत देते. आता शल्मोनाची समस्या काय होती ते आपण उपदेशकाचे पुस्तक पहिला अध्याय आणि पहिल्या वचनात वाचूया. तो म्हणतो, यरुशलेमातील राजा दावीद पुत्र उपदेशक याची वचने. हे वचन शल्मोनाशिवाय दुसऱ्या कोणालाही लागू पडत नाही असे मला वाटते. दाविदाची इतरही मुले होती, परंतु त्यापैकी शल्मोन हा एकटाच यरुशलेमेचा राजा होता. तोच येथला तत्ववेत्ता आहे आणि आम्हाला ठाऊकच आहे श्रोत्यांनो की त्याला ज्ञान देण्यात आले होते. मला वाटतं की देवाने शल्मोनाला जे ज्ञान दिले होते ते आम्हाला वाटतं त्यापेक्षा काही वेगळे होते. त्याला आत्मिक अंतरसाक्ष देण्यात आली होती असे आपल्याला वाटते, परंतु त्याने त्याची मागणी सुद्धा केल्याचे पवित्र शास्त्र सांगत नाही. त्याने काय प्रार्थना केली ते राजाचे पहिले पुस्तक 3रा अध्याय आणि 9व्या वचनात लिहिलेले आहे. राजाचे पहिले पुस्तक
3 अध्याय आणि 9 वचन. यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? स्पष्ट आहे की त्याने प्रशासनाकरिता ज्ञान मागितले, ते देवाने त्याला दिले. तो राजकीय अर्थशास्त्राच्या बाबतीत सुज्ञ होता आणि त्याने आपल्या राज्यावर चांगले राज्य केले. त्याने देशात शांती आणली. जगातले इतर देश शल्मोनाच्या सुज्ञतेचा पडताळा पाहायला यरुश्लेमेस आले. जिथे पाप्यांकरिता यज्ञार्पण करण्यात येईल अशी वेदी असलेले मंदिर बांधून त्याने देवाविषयी साक्ष दिली. पृथ्वीच्या टोकापासून आलेल्या शेबाच्या राणीला यापैकी काही गोष्टी पाहायला मिळाल्यात, पण बहुतेक आत्मिक तारतम्याच्या बाबतीत शल्मोन शून्य होता. आता देवापासून दूर असलेला शल्मोन या भूतलावर वेगवेगळे प्रयोग समाधानासाठी करीत असलेला आपल्याला दिसतो. 1 अध्याय आणि 2 वचन सांगतं, व्यर्थ हो व्यर्थ असे उपदेशक म्हणतो, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. व्यर्थता म्हणजे हेतुहीन, उद्देशविरहित जीवन. व्यर्थता ही पशु किंवा पक्षी यांच्या जीवनासारखे आहे. आज अनेक लोक असे निरर्थक जीवन जगत आहेत. मी केवळ गंमत किंवा बदलाकरिता प्रवास करणाऱ्या लोकांचे संवाद एकदा ऐकले. हे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात आणि त्यांचे जीवन हेतुहीन, उद्देशहीन असते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पाहिलेल्या लोकांविषयी ते बोलतात. त्यांनी पाहिलेल्या नाटकांविषयी ते बोलतात. एखादे स्थळ किती कंटाळवाणे किंवा मनोरंजक आहे त्याविषयी ते चर्चा करतात. त्यांच्या जीवनात कोणतेही ध्येय नसते. त्यांचे जीवन दिशाहीन असते. शल्मोनाचा निष्कर्ष हा आहे की सर्व काही व्यर्थ आहे. एखाद्या मोठ्या रिकाम्या पिशवीसारखे सर्व निरर्थक आहे. शल्मोनाने नीतिसूत्राच्या पुस्तकात सुज्ञतेचे हिरे दिलेले आहेत आणि उपदेशकाच्या पुस्तकात तो जणू मूर्खपणाच्या गोळ्यात येतो. त्यानंतरचे त्याचे गीतरत्न पुस्तक हे प्रेमाविषयी आहे. ज्ञान, मूर्खता आणि प्रेम या 3 क्षेत्रांमधला शल्मोन एक विशेषज्ञच होता. मूर्खपणा काय हे त्याला समजत होते. शासनाबाबत तो सुज्ञ होता आणि त्याची प्रेमकथा विशेषच होती. तो सर्वात सुज्ञ माणूस असूनही त्याच्यासारखा मूर्खपणाचा व्यवहार दुसऱ्या कोणीही केला नाही. तो प्रगटीकरणाचे एक कोडे आहे. पवित्र शास्त्रातले तो एक कोडे आहे. सर्वात सुज्ञ माणूस सर्वात मोठा मूर्खही होता. उपदेशकाचे पुस्तक ही गोष्ट उघडकीस आणते. श्रोत्यानो, मी तुम्हाला या अभ्यासाच्या सुरुवातीला जे सांगितले तेच पुन्हा सांगते की माणूस राजकारण, समाजकारण, तत्वज्ञान, विज्ञान, कला अशा सर्व क्षेत्रात ज्ञानी व सुज्ञ असू शकतो, पण देवाच्या भयाशिवाय, देवाच्या वैयक्तिक ओळखीशिवाय तो मूर्ख आहे. सर्व क्षेत्रांमध्ये शल्मोन सुज्ञ असेल, पण आत्मिक तारतम्याच्या नावाने तो शून्य होता. व्यर्थ हो व्यर्थ हे जीवन देवाशिवाय असलेले जीवन आहे. सूर्याखाली वावरणारा, जीवनातून काहीतरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारा हा माणूस आहे. मी अशाही लोकांना जवळून पाहिले आहे, भेटले आहे, जे मोठमोठे समारंभ आयोजित करतात, सभा व मेळे, मेजवान्या आयोजित करतात, एकत्रित येऊन मद्यपान करतात, पण त्यांच्या या सहपानामध्ये कुठेतरी कटुपणा असतो. पूर्ण सुख किंवा पूर्ण आनंद, शांती यांचा अभाव असतो. कित्येकदा मी देवाशिवाय जीवन कसे असेल याचा खूप खोलवर विचार करून पाहते. तेव्हा देवहीन जीवन किती निरर्थक असते याची मला जाणीव होते. माझ्या जीवनात मी देवाला सामावून घेतल्यावर माझ्या प्रत्येक कृतीला अर्थ प्राप्त होतो. माझ्या जीवनाला दिशा मिळते. जीवन जगण्याची ईर्ष्या, धाडस, साहस आणि सामर्थ्य मला प्राप्त होते. मी जोपासत असलेल्या नैतिक मूल्यांना अर्थ मिळतो आणि देवापासून असलेली शांती मला जीवनातली सर्व वादळे पेलायला सामर्थ्य देते. श्रोत्यानो, हे मी फक्त माझ्याविषयी बोलत नाही. जर तुम्ही येशूचा आपल्या जीवनात स्वीकार केलेला असेल तर मी काय म्हणते ते आपणाला चांगले समजेल. विचार करा की येशूला तुमच्या जीवनातून एक क्षण जरी वजा केले तर तुमचे जीवन किती निरर्थक होईल ना श्रोत्यानो. आता ज्यांनी येशूचा स्वीकार केलेला नाही त्यांना मी काही स्पष्ट प्रश्न विचारते. त्याचे उत्तर त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करून शोधायचे आहे. तुमच्या जीवनाची दिशा कोणती आहे? तुमची नैतिक मूल्ये तुम्हाला या जीवनात व मृत्यूनंतरही कितपत साथ देतील? शल्मोनाचा निष्कर्ष व्यर्थ, सर्व काही व्यर्थ तुमच्या जीवनाच्या बाबतीत खरा आहे काय? असला तर त्याविषयी तुम्ही काय उपाय योजणार आहात?
ज्याचे जीवन असे देवहीन असल्याने निरर्थक आहे, असा शल्मोन त्या जीवनाला अर्थपूर्ण बनवण्यासाठी प्रयोग करणार आहे. तो 3 वचनात म्हणतो, या भूतलावर मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यात त्याला काय लाभ? या ठिकाणी भूतल हा शब्द आपण लक्षात ठेवायला हवा. हा देवाचा नव्हे तर माणसाचा दृष्टिकोन आहे. 4 वचनात तो म्हणतो, एक पिढी जाते व दुसरी येते, पृथ्वीच काय ते सदा कायम राहते. पृथ्वी सर्व काळ टिकते, पण माणूस क्षणभंगूर आहे व त्याच्याजवळ स्थैर्य नाही. माणसाची क्षणभंगुरता ही सर्व काळ तशीच आहे. श्रोत्यानो, मला खात्री आहे की ह्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. 4 वचनावर पुढच्या कार्यक्रमात आपण थोडक्यात पुन्हा विचार करणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. पौल थेस्सलनिकात असताना फिलिप्पीकरांनी 2 वेळा पौलाची गरज भागवली. आजचा प्रश्न, उपदेशक या पुस्तकामध्ये कोणता शब्द महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो? ए. व्यर्थता, बी. सत्यता, सी. सौम्यता, डी. आज्ञाधारकता. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आजच्या अध्ययनानुसार आम्हाला कळले आहे की या पुस्तकातील महत्त्वाचा शब्द आहे व्यर्थता. जो मनुष्य देवाने दिलेला नम्रतेचा मार्ग नाकारतो त्याचे जीवन हे अस्थिर असते. या पुस्तकाचा संदेश केवळ तात्विक नाही तर खोलवर आध्यात्मिक आहे. देवाचे भय बाळगणे आणि त्याच्या आज्ञा पालन करणे हाच व्यर्थतेवरचा उपाय आम्हाला दिसून येतो. प्रियांनो, काय आपल्या जीवनात व्यर्थता आहे? काय आम्ही जीवनात निराशामय अवस्थेत जगणारे आहोत? जर आहोत तर आम्हाला ख्रिस्ताद्वारे एक नवीन आशा आहे. हे अनुभवण्यासाठी आपण प्रयत्न कराल काय? आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, तू जे जीवन आम्हाला दिलेलं आहे ते खूप आशीर्वादाचं असं आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, या जीवनामध्ये जगत असताना ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष तुझ्यावरती केंद्रित करतो, तू दिलेल्या वचनांप्रमाणे आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये मग कितीही संकट आले, कितीही त्रास आले, परिस्थिती कशी जरी असली तरी देखील प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आम्हाला आमचं जीवन निराशामय, व्यर्थ असं कधीच वाटणार नाही. कारण आमच्या जीवनामध्ये तू असणार आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, जे मार्गदर्शन आज तू आमच्या समोर केलंस याच्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. हे स्वीकारण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. होय प्रभूजी, आमच्या अंतःकरणामध्ये ठसू दे की तू आमचा जिवंत परमेश्वर आहेस. तू आमचा निर्माण करता आहेस. तू आम्हाला कधी सोडत नाहीस, आम्हाला कधी टाकत देखील नाहीस. आणि म्हणूनच आमचं जीवन व्यर्थ नाही तर आमचं जीवन हे आशीर्वादाचं असं आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, या जीवनामध्ये जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या पसंतीस उतरा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.